नमस्कार, बालविशू मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण बाळाचं वजन वाढवणारी, बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट बूस्ट करणारी, पचायला अतिशय हलकी असणारी, तेवढीच टेस्टी, पौष्टिक पण इन्स्टंट बनणारी एक इन्स्टंट सेरेलॅक रेसिपी पाहणार आहोत. हे सेरेलॅक तुम्ही जर घरामध्ये बनवत असाल ना, तर मार्केटमधले महागडे सेरेलॅक घेण्याची गरज तुम्हाला कधीही पडणार नाही. शिवाय हे बाळासाठी सुद्धा इतकं पौष्टिक आणि झटपट बनतं की प्रवासामध्ये किंवा आपण जेव्हा सकाळच्या घाई गडबडीत असतो तर त्यावेळी बाळासाठी एक बेस्ट असं फूड ऑप्शन होतं. ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या घेतलेले आहेत मखाणा. हे मखाणा आपल्याला अगदी ड्राय रोस्ट मंद आचेवरती करून घ्यायचे आहेत, जोपर्यंत हे मखाणा कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत. त्याच वाटीने मी 1 वाटी घेतलेले आहेत ओट्स. आता हे ओट्स सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे छान असे कुरकुरीत होतील आणि याची पावडर मस्त फाईन बनायला मदत होईल. ओट्स हे बाळाच्या वजन वाढीसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात. 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाला ओट्स हे जरूर देऊ शकता. त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने घ्यायचे आहेत 1 वाटी पोहे. इथे तुम्ही पोह्यांच्या ऐवजी चुरमुऱ्यांचा वापर सुद्धा करू शकता. ते सुद्धा तुम्हाला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. आपण आता प्रत्येक गोष्ट ड्राय रोस्ट यासाठी करतो आहोत कारण हे एकतर याची छान पावडर बनायलाही मदत होते, याचा बलवर्धकपणा वाढतो, पचायला हे हलके होतात. त्याच कढईमध्ये मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ज्यामध्ये 4 बदाम, 4 काजू आणि 4 अक्रोड आहेत. फ्लेवर छान येण्यासाठी मी 2-3 इलायची फोडून यामध्ये घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स. आणि त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये मखाना, पोहे आणि ओट्स काढले होते तर त्यामध्ये मी हे ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहेत. व्यवस्थित तुम्हाला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पूर्णतः थंड करायचे आहेत. हे गरम असताना, कोमट असताना तुम्हाला याची पावडर करायची नाही, नाहीतर पावडर ही चिकट बनवू शकते. प्रॉपर असे तुम्हाला हे थंड झाले की ब्लेंडर जारमध्ये घालून फाईन पावडर करून घ्यायची आहे. आता इथे पावडर तुम्हाला तुमच्या बाळाच्या आवडत्या टेक्स्चरनुसार करायची आहे. बाळ खूप लहान असेल, अगदी पावडर किंवा पेस्ट खात असेल तर तुम्ही याची पावडर आणखी फाईन करू शकता. आधी ते आता 7.5 महिन्याचं आहे आणि त्याला असं थोडंसं टेक्स्चर्ड फूड आवडतं, त्यामुळे मी याचं टेक्स्चर हे थोडंसं कोर्स ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे ठेवू शकता. तर इथे आपली ही छान पावडर तयार झालेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. मस्त अशी मी पावडर केलेली आहे. तुम्ही हवं तर हे चाळून सुद्धा घेऊ शकता. जर एखादा मोठा कण वगैरे राहिला असेल तर तोही निघू शकतो. सगळे जे इन्ग्रेडियंट्स होते आपण याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही घरामध्ये असणारा जो काही एखादा काचेचा कंटेनर आहे किंवा एअरटाईट कंटेनर आहे तर त्यामध्ये ही पावडर 2 ते 3 आठवड्यांपर्यंत स्टोअर करू शकता. आता हे असं आपलं झालेलं आहे इन्स्टंट असं सेरेलॅक, ज्याची टेस्ट अतिशय उत्तम आहे आणि बाळासाठी खूप जास्त हेल्दी असं हे सेरेलॅक बनलेलं आहे. असेच काही सेरेलॅक्स आपण यानंतर सुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट करणार आहोत आणि ज्याचा मला वाटतं तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे बाळाला एक परफेक्ट बॅलन्स्ड मील देण्यासाठी. हे सेरेलॅक आपलं तयार झालेलं आहे. आता हे कसं बनवायचं आहे हे आपण इथे पाहूया. या भरणीमध्ये जेवढी बसत नव्हती ती पावडर 2-3 चमचे शिल्लक होती, ती मी या एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही प्रवासामध्ये असाल, एखादा थर्मास तुम्ही बरोबर घेत असाल, तुमच्याकडे कोमट पाणी असेल तर तुम्ही यामध्ये कोमट पाणी जरूर ॲड करू शकता. नसेल थंड पाणी वापरत असाल तरी काही हरकत नाही. फॉर्म्युला मिल्क, ब्रेस्ट मिल्क तुम्ही काहीही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाणी टाकून आपल्याला ही पावडर थोडा वेळ बाजूला ठेवायची आहे, कारण यामध्ये जे काही आपण मखाणा वगैरे घातलेले आहे त्यामुळे हे थोडं घट्टसर बनतं, पाणी ॲब्सॉर्ब होतं. याची टेस्ट गोड येण्यासाठी तुम्ही एखादं गोड फळ जसं की बनाना, चिकू, पपई किंवा आंबा यामध्ये घालू शकता. मी इथे मॅश केलेला बनाना घातलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपलं जे मिक्सचर आहे थोडंसं घट्टसर झालेलं आहे, कारण यामध्ये टाकलेलं पाणी जे ॲब्सॉर्ब केलेलं आहे. आणखी याला थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी येण्यासाठी तुम्ही दूध, पाणी किंवा फॉर्म्युला मिल्क यामध्ये ॲड करू शकता बाळाच्या एजनुसार, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. आणि असं हे आपलं इन्स्टंट सेरेलॅक पटकन तयार झालेलं आहे, जे इतकं टेस्टी आहे की आधी ते हे पहिल्यांदा खातो आहे, पण त्याला इतकं आवडलं की अगदी पाय मारून मारून त्याला परत परत हे खायचं होतं. तोंडात घातलेला घास पटकन घशामध्ये जात होता आणि लगेचच आम्हाला दुसरं हवं सुद्धा होतं. आणि हे मी जेवढं बनवलेलं होतं तेवढं आदित्यनं एका वेळी सगळं संपवलेलं आहे आणि मला खात्री आहे की तुमचं बाळसुद्धा एवढ्याच आवडीने हे खाणार आहे. तर अजिबात वेळ न घालवता तुम्ही सुद्धा पटकन हे इन्स्टंट सेरेलॅक बनवा आणि तुमच्या बाळाला आवडलं की नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. Thank you so much for watching this video. Bye bye. See you soon with new topic.